पालिकेमध्ये शहर व कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. वेगवेगळे काय सांगाल एकंदरीत दुसरा कार्यक्रम आहे? आज जागतिक आरोग्य दिन आहे आणि क्षयरोग निर्मूलनामध्ये आमच्या ठाणे महानगरपालिकेला देशात 4था नंबर या ठिकाणी आलेला आहे आणि या कार्यक्रमाकरता आम्हाला मदत करणारे CSR उपलब्ध करून देणारे अनेक स्वयंसेवी संस्था आहे, रोटरी क्लब असेल, अनेक कॉलेजेस आहेत की ते आमच्या डिपार्टमेंटला काम करत असतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर्स, आशा वर्कर्स, वॉर्ड बॉय या सगळ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करण्यात आला होता. एक प्रोत्साहन मिळेल या क्षयरोग निर्मूलनामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करत असतात, त्यांचं कौतुक करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तर ठाणे महानगरपालिकेमध्ये कचराची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे. त्याविषयी देखील उल्हाबाग या डेपोमध्ये जेव्हा कचरा टाकला त्यावेळेस विरोध मोठ्या प्रमाणात करण्यात मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे. मी स्वतः आता त्याच ठिकाणी चाललो आहे. 10 मिनिटात त्या ठिकाणी मी अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी बोलवलं आहे. लोकांचा नक्की विषय काय आहे तो समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. सर, ठाणे जिल्हा हा भाजपचाच बालेकिल्ला आहे. भाजपचं वर्चस्व जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. 9 आमदार भाजपचे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत असं वक्तव्य जे आहे ते संजय केळकरांनी केलेलं आहे. मी एवढंच म्हणेल की ठाणे जिल्हा हा जो पूर्वीचा पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, हा युतीचा बालेकिल्ला आहे एवढंच मी म्हणेन. तुर्तास एवढं खूप आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.